नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण जी-सी-सी, टी-व्ही-सी टायपिंग एक्झाम ऑब्जेक्टिव्ह संदर्भात काम करत आहोत आणि मागील परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते, त्याच 25 प्रश्नांचा आपण सेट घेऊन येत आहोत. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अधिक वेळ न लावता सुरू करूया मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ. पहिलाच प्रश्न आहे मित्रांनो, डॅश डॅश मीन्स सेट ऑफ कमांड्स गिवन टू कम्प्युटर. कम्प्युटरला जे काही आपण कमांड देतो त्याच्या सेटला काय म्हणतात? तर उत्तर आहे त्याला आपण प्रोग्राम असं म्हणतो. आणि हे काय असतं तर कम्प्युटरने काम कसं करावं याच्यासाठी त्याला पायरी-पायरीने काही सूचना दिलेल्या असतात. तर त्यांचा एक ग्रुप आहे किंवा सेट आहे, त्याला काय म्हटलं आपण? प्रोग्राम. पुढचा प्रश्न, डॅश किंवा डॉट AVI हे कशाचं एक्सटेन्शन आहे? तर हे ऑडिओ आणि व्हिडिओचं एक्सटेन्शन आहे मित्रांनो. सर्वच्या सर्व एक्सटेन्शन पाहून घ्या मित्रांनो, कारण परीक्षेला बऱ्यापैकी एक्सटेन्शन विचारले जाऊ शकतात. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेंट. आता हा प्रश्न पेंटचाच आहे बघा तिसरा. डॉट BMP याला काय म्हणतात? हे कशाचं एक्सटेन्शन आहे? MS पेंट. जे काही आपण पेनमध्ये काम करतो मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जे काही पेंट नावाचं टूल येतं त्याचं जे काही काम असतं आणि ती जी फाईल सेव्ह करतो त्याचं एक्सटेन्शन काय राहतं? डॉट BMP. त्याला काय म्हणतात? बिटमॅप. BMP मीन्स बिटमॅप. तोच प्रश्न आहे. डॉट BMP इज एक्सटेन्शन फाईल ऑफ. त्याचं काय आहे नक्की लॉंग फॉर्म काय आहे? बिटमॅप. द BMP फॉर्मॅट स्टोअर बिटमॅप इमेजेस अ ग्रिड ऑफ पिक्सेल्स. ज्या काही पिक्सेल असतात ज्याला आपण डॉट पिच म्हणतो त्याच्यावरती ते काम करतात. कोण? तर BMP किंवा बिटमॅप. जे काही पेंट सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्टचं, हे पूर्णपणे फोटोच्या संदर्भाने किंवा पेंटिंगच्या संदर्भाने काम करत असतं. त्यामुळे साहजिक तिथं एक्सटेन्शन तेच लागेल. डॉट डॉक्स इज डॅश डॅश फाईल एक्सटेन्शन. हे कशाचं एक्सटेन्शन आहे? तर जे काही वर्ड आपलं मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं वर्ड आहे, जे 2007 पासून 2019 पर्यंत व्हर्जन वापरलं जातं, त्या प्रत्येक फाईलला एक्सटेन्शन काय लागतंय? डॉक्स. DOCX. डॉक्स फाईल आर क्रिएटेड बाय मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, अ फाईल विच इज ओपन कॅन बी क्लोज विथ द डॅश डॅश कमांड. एखादी सुरू असलेली कमांड आपल्याला क्लोज करायची, तर ती कशी करता येईल? तर क्लोज कमांडनी. जे काही आपल्याला राईट साईडला टॉपला बॉटम 4 ऑप्शन दिसतात, 3 ऑप्शन. एक दिसतो मिनिमाइज, एक दिसतो मॅक्सिमाइज आणि एक दिसतो क्लोज. तर त्या क्लोज ऑप्शनमधून किंवा फाईलमध्ये सगळ्यात खाली आपल्याला क्लोज ऑप्शन दिसेल. त्याच्या माध्यमातून आपण ओपन असलेली फाईल ही बंद करू शकतो. यू कॅन चेंज पेज विड्थ अँड डॅश डॅश विथ पेज लेआउट टॅब. पेज लेआउट टॅबमधून काय काय बदलू शकतो? पेजची हाईट आणि विड्थ. साहजिक आहे, विड्थ आणि हाईटच आपण बदलू शकतो ना. पेज लेआउटमध्ये आपण पेजची मार्जिन चेंज करू शकतो, साईज चेंज करू शकतो, त्याचं ओरिएंटेशन चेंज करू शकतो. जे काही प्रिंटिंगच्या अगोदरची कामं आहेत ती करू शकतो. टू डिझाइन अ टेबल क्लिक ऑन द डिझाइन टॅब फ्रॉम द डॅश डॅश टूल. मला एक टेबल मी क्रिएट केलेला आहे. त्या टेबलमध्ये थोडक्यात माझ्या शाळेचं टाइम टेबल आहे. त्याला मला डिझाइन करायचं आहे, तर मी कुठं क्लिक करून मी टेबल टूलमध्ये जाऊ शकतो? तर साहजिक आहे, टेबलमध्ये क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर मला डिझाइन टॅब मिळेल आणि त्याच नंतर मी कस्टमाइज करू शकतो त्या टेबलला. यू कॅन क्रिएट डॉक्युमेंट टाइप फाईल बाय युजिंग वर्ड प्रोसेसर. तर बरोबर आहे, तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंट फाईल हे बदलू शकता. कोणत्याही पद्धतीची आपण डॉक्युमेंटची फाईल चेंज करू शकतो. आपल्याला PDF बनवता येईल, डॉक्स बनवता येईल, ODT बनवता येईल आपल्या आवश्यकतेनुसार. मायक्रोसॉफ्ट वर्ड विच
ऑफ द फॉलोइंग इज नॉट अवेलेबल इन फॉन्ट ग्रुप. फॉन्ट ग्रुपमध्ये काय नाहीये तर अलाइनमेंट. अलाइनमेंट ही अलाइनमेंटचा भाग आहे. अलाइनमेंटमध्ये ती येणार नाही. फॉन्ट ग्रुप हा वेगळा आहे आणि अलाइनमेंट पार्ट वेगळा आहे. द ग्रीड लाईन्स आर डिस्प्ले बाय डिफॉल्ट इन MS Excel 2019. तर येस, ग्रीड लाईन हे बाय डिफॉल्ट येतात. तुम्ही कोणतंही एक्सेल वापरा, अगदी 2010 वापरा किंवा तुम्ही 365 वापरा किंवा 19 वापरा, हे ॲटोमॅटिकली येतं. तुम्ही एक्सेल ओपन करता, ॲटोमॅटिकली येतं आणि ते आपण बंदही करू शकतो. ग्रीड लाईन्स व्ह्यूमध्ये जाऊन व्हॉट वी कॉल इनबिल्ट फॉर्म्युला इन मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा एक्सेल. तर फंक्शन जे काही आपण ॲटोमॅटिकली फॉर्म्युलाज बनवू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो, तर हे सगळं फॉर्म्युलामधून किंवा फंक्शनमधून शक्य असतं. जसं की सम फंक्शन असतील, ॲव्हरेज असतील, इफ असतील, व्ही लुकअप असेल, एक्स लुकअप असेल, खूप सारे फंक्शन आहेत. त्याच्या माध्यमातून हे काम करू शकतो. व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स कॉल्ड. त्याला काय म्हणतात, जे काही कॉलम असतील किंवा रो असतील, रो आणि कॉलम मिळून एक आयताकृती बनणार आहे. तर त्या आयताकृतीला काय म्हणतात, तर त्या आयताकृतीला सेल असं म्हणतात. आणि प्रत्येक सेलला त्यांचा स्वतःचा एक युनिक आयडी असतो किंवा युनिक ॲड्रेस असतो. तो सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मर्ज अँड सेंटर बटन इज अवेलेबल इन होम टॅब इन MS Excel 2019. येस, ट्रू. कारण तुमच्याकडे मर्ज अँड सेंटर हे असतं. मग ते 2019चं असेल सॉफ्टवेअर किंवा त्याच्या अगोदरचेही असतील, यांच्यामध्ये हे सॉफ्टवेअरमध्ये हे बटन असतं. 365 मध्ये सुद्धा असतं. मर्ज अँड सेंटर कंबाईन सिलेक्टेड सेल अँड सेंटर द टेक्स्ट कॉमनली यूज फॉर हेडिंग्स. हे काय करतं, सिलेक्ट केलेल्या सेलला कन्वर्ट इन वन सेल मर्ज करतं. मर्ज म्हणजे काय, कन्वर्ट इन वन सेल, आणि त्याला सेंटर अलाइनमेंट करतं. यानंतर पुढचा प्रश्न पहा. वेअर कॅन वी स्पेसिफाय अ न्यू थीम ऑफ फॉन्ट्स इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2019. इन पेज लेआउट. पेज लेआउटमधून आपण थीम बदलू शकतो, फॉन्टचा लेट्स बदलू शकतो. आपल्याला थीम पाहिजे. थीम म्हणजे काय, ॲट अ वन टाइम तुम्हाला पेज कलर, फॉन्टचा कलर, फॉन्टची वेगळी काही फॉन्टिंग हवी असेल तर ते सगळं बदलता येतं. बाय डिफॉल्ट येतं किंवा एका थीमनुसार, एका डिझाईननुसार येतं. डॅश डॅश मीन्स इफेक्ट गिवन इन स्लाइड रिगार्डिंग हाऊ ऑब्जेक्ट अपेअर ड्युरिंग स्लाइड शो ॲनिमेशन. हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस स्लाइड एखादी प्ले करतोय त्यावेळेस आपल्याला हे कशाच्या माध्यमातून डिस्प्ले करता येईल, तर ॲनिमेशनच्या. डॅश डॅश आर प्रिंटेड नोट्स ऑफ स्पीच रेफर्ड बाय द स्पीकर इन अ मीटिंग. स्पीकर नोट्स, जे काही कोणी स्पीक करणार आहे, बोलणार आहे मीटिंगमध्ये, त्याच्याकडे ज्या काही नोट्स असतील त्याला काय म्हणतात, स्पीकर्स नोट्स. बोलणाराच्या नोट्स, त्याच्या आधारासाठी त्यांनी लिहून ठेवलेल्या नोट्स. दॅट्स ओके. स्पीकर नोट हेल्प टू प्रेझेंटर्स रिमेंबर की पॉइंट वाईल गिव्हन ऑन अ स्लाइड शो. तो ज्यावेळेस स्लाइड शो देणार आहे, प्रेझेंटेशन देणार आहे, PPT प्ले करणार आहे, त्यावेळेस त्याला माहितीसाठी असतात. डॅश डॅश व्ह्यू इज युजफुल टू टाईप मॅटर ऑन स्लाइड. नॉर्मल, आपल्याला एखादा मॅटर लिहायचा आहे, टाईप करायचा आहे, त्यात काही ॲड करायचे आहे, तर आपण नॉर्मल याच व्ह्यूनुसार काम करू. कोणत्या व्ह्यूनुसार, नॉर्मल. नॉर्मल व्ह्यूनुसार आपण हे सर्व काम करू. त्याचबरोबर वेगवेगळे स्लाइड सॉर्टर व्ह्यू आहेत. खूप सारे व्ह्यू आहेत मित्रांनो. एकूण 5 व्ह्यू आहेत पॉवर पॉईंटमध्ये, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. वी कॅन सी ऑल स्लाइड इन अ थंबनेल फॉर्म अँड रिअरेंज थीम इन डॅश डॅश व्ह्यू. तर स्लाइड सॉर्टरमध्ये जे काही आपलं प्रेझेंटेशन आहे तर ते एका थंबनेलनुसार दिसतं. जे काही यूट्यूबला आपण पाहतो, फक्त फोटो दिसतो ना व्हिडिओच्या अगोदर, ती प्ले करण्याच्या अगोदर, त्याला थंबनेल म्हणतात आणि त्याच पद्धतीने ते दिसतात. ते रिअरेंज करू शकतो कोणत्या माध्यमातून, स्लाइड सॉर्टर व्ह्यू. स्लाइड सॉर्टर व्ह्यू काय करतो, तर तो एका थंबनेल स्वरूपात सगळे पॉवर पॉईंटचे प्रेझेंटेशन किंवा सगळ्या PPT, सगळ्या स्लाइड दाखवतो.
प्रश्न कोणत्याही माध्यमातून कसाही फिरवून विचारला जाईल, तुम्ही मात्र तयार राहा. इन डॅश डॅश व्ह्यू वी कॅन सी ओनली वन स्लाइड ॲट अ वन टाइम अँड कॅन एडिट इट. तर नॉर्मल व्ह्यू, एका वेळी एकच स्लाइड दिसेल तर ती कोणत्या व्ह्यू मध्ये दिसेल? नॉर्मल व्ह्यू मध्ये. नॉर्मल व्ह्यू शो वन स्लाइड विथ टेक्स्ट अँड डिझाईन एरियाज फॉर एडिटिंग. तुम्हाला एडिटिंग करायची असेल तरी नॉर्मल व्ह्यू पाहिजे, काही टाईप करायचं असेल तरी नॉर्मल व्ह्यू पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला नॉर्मल व्ह्यूज आवश्यक असतो. नॉर्मल व्ह्यूनुसारच हे सर्व काम करावं लागत असतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही फक्त आधी व्ह्यू पाहिले तरी चालू शकेल. डॅश डॅश मीन्स कंटेन्स सम कमर्शियल इन्फॉर्मेशन. तर उत्तर आहे .com. तुम्हाला ज्या काही वेबसाईट बनवल्या जातात त्या .comचा अर्थ काय असतो? कमर्शियल. .inचा अर्थ आहे इंडियाची वेबसाईट. अशा खूप सारे .org म्हटलं तर ऑर्गनायझेशनची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. हे कसं समजेल? .gov. ती एज्युकेशनल कंटेंट देणारी वेबसाईट असेल तर काय असेल? .edu. म्हणजे याही एक्सटेन्शनकडे तुम्हाला पाहायला पाहिजे. मित्रांनो, मी आता सांगितलं तुम्हाला EDUचा लॉंग फॉर्म काय आहे, तर ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे, जी एज्युकेशनचीच इन्फॉर्मेशन देईल. डॅश डॅश मीन्स कंटेन्स सम एज्युकेशन इन्फॉर्मेशन. तर कोणती तुम्हाला एक्सटेन्शन वापरावं लागेल? .edu. वेबसाईट एंडिंग विथ डॅश किंवा .edu बिलॉंग टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. डॅश डॅश मीन्स गव्हर्नमेंट वेबसाईट. GOVचा अर्थ काय? हा डोमेन कोणासाठी वापरला जाईल? फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट वेबसाईटसाठी. .gov डोमेन इज युज्ड बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड पब्लिक ऑफिसेस. जे काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतील त्यांच्यासाठीच हे एक्सटेन्शन वापरलं जातं .gov. डॅश डॅश इज स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल. स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल कोणकोणते आहेत? TCP किंवा IP. ट्रान्समिशन्स कंट्रोल प्रोटोकॉल किंवा इंटरनेट प्रोटोकॉल. इट डिफाइन्स द रूल फॉर डेटा ट्रान्सफर ओव्हर द इंटरनेट. इंटरनेटवरती डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ज्या काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते याच्याच माध्यमातून आहेत. डॅश डॅश इज एक्झाम्पल ऑफ अँटीव्हायरस प्रोग्राम क्विक हिल. हे त्याचं प्रोग्रामचं एक्झाम्पल आहे. मित्रांनो, आपण 25 प्रश्नांचा सेट पाहिलेला आहे. असे खूप सारे आपल्याकडे क्वेश्चन अवेलेबल आहेत. कृपया तुम्ही त्याचाही अभ्यास करा. आणि सध्या तरी इथेच थांबतो. धन्यवाद. जर चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सध्या तरी थांबूया. धन्यवाद.